बातमी आहे नवी दिल्लीतून। उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींमध्ये काल बैठक झाली होती आणि त्यातला तपशील आता एबीपी माझाच्या हाती आलाय। सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा निकालानंतर ठरणार आहे। याचा अर्थ असा की निवडणुकीआधी उद्धव ठाकरे किंवा अन्य कुठल्याही नेत्याला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून जाहीर करण्यात येणार नाही। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे काल पवार आणि ठाकरेंची देखील भेट झाली। या भेटीत पवार आणि अदानी समूहाच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीबद्दल गैरसमज दूर झाले असं देखील समजतंय। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। गणेश ठाकूर आपल्या सोबत आहे। गणेश, अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ही माहिती आहे, याचा आणखीन कुठले तपशील आहेत? प्रामुख्यानं या सगळ्या भेटीगाठींचं तात्पर्य हेच होतं किंवा दिल्लीवारीचं तात्पर्य हे होतं की विधानसभेच्या अनुषंगानं जी काही चर्चा करायची आहे। आता काँग्रेसमध्ये सर्वस्व निर्णय राज्याच्या नेत्यांच्या रिपोर्टच्या आधारे दिल्लीतील पक्षश्रेष्ठी ठरवतं आणि यासाठीचा दौरा आखला गेला। या दौऱ्यामध्ये प्रामुख्यानं प्रचार कसा करायचा, कधीपासून करायचा, कोणते मुद्दे घ्यायचे, आताचे कोणते मुद्दे आहेत आणि भाजप सरकार किंवा महायुतीला कसं घेरायचं याबद्दल एक वरवर चर्चा झाली की आपण ह्याला एक महाविकास आघाडीचा प्रचाराची भूमिका किंवा प्रचाराची लाईन काय असली पाहिजे आणि कशा दिशेने आपण जायचं आहे, कोणते नेते यामध्ये असतील आणि कशा प्रकारे आपण पुढे जायचं याबद्दल चर्चा झाली। महत्त्वाचं म्हणजे एका महिन्याच्या आत जागा वाटप पूर्ण करण्यात यावं किंवा जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे तो ठरवावा आणि एका महिन्याच्या आत किंवा जितक्यात लवकर होऊ शकते तितके उमेदवार आपण घोषित केले पाहिजेत, जेणेकरून उमेदवारांना लोकांपर्यंत पोहोचायला बराचसा वेळ मिळेल आणि त्यांची तयारी चांगली राहील। तर हे एक मतानं निर्णय झालेला आहे। याशिवाय ज्या निवडणुकींना पाहता ज्या मतदारसंघामध्ये ज्याची ताकद आहे, मुख्यत्वे लोकसभेमध्ये जो परफॉर्मन्स झाला त्या लोकसभेच्या परफॉर्मन्सच्या आधारे ज्या विभागामध्ये रिजनमध्ये जी ताकद असणार आहे त्या ताकदीनुसारच त्या पक्षाला तिथं जागा सीट देण्यावर प्राधान्य दिलं गेलं पाहिजे, यावरती एकमत झालेलं आहे। 20 तारखेला होणाऱ्या मुंबईच्या कार्यक्रमाबद्दलही चर्चा झाली या बैठकीमध्ये। आत्ताच थोड्या वेळापूर्वी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे 10 जनपद सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत आणि इथं त्यांच्या भेट होणार आहे। काल झालेली चर्चा, खरगे आणि राहुल गांधींसोबतची चर्चा, इथं त्याबद्दल थोडीशी चर्चा होईलच, मात्र ही एक वैयक्तिक भेट आहे। सोनियाजींना सहपरिवार उद्धव ठाकरे भेटणार, त्यामुळे स्वाभाविकच या भेटीकडे देखील गणेश लक्ष लागलेलं आहे। या भेटीमध्ये नेमकं काय घडतं याचे अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।